खोल मनातून ओल जिथे अन खळखळते प्रेम हळवे नाजूक तरीही उरते व्यापुनिया व्योम फुलता स्नेह दृढ होती फुलता स्नेह दृढ होती नाती चिरेबंदी नाती चिरेबंदी. लाखाची काय खबर बात? देव साहेबांच्या घरातील वादामुळे त्यांना साईडवर फिरकायला अजिबात वेळ मिळत नाही आणि म्हणूनच लाखा खुश आहे. पहिली ऑफर जी त्यांची होती ते इथेच काम करायचं होतं, स्थानिक लेवलवर. ना घर सोडून जायचं ना गाव सोडून. बर्मन साहेबांच्या या दुसऱ्या असाइनमेंटसाठी मला शिलाँगला जावं लागणार, किमान 7-8 वर्ष तरी. मोबाईल विसरले. महिन्यातनं 3रा मोबाईल विसरलायत आपण. पण ह्या वेळेस ना माझा मोबाईल मला नक्की मिळणार. काय रे, हसायला काय झालं? काही नाही ग, गंमत वाटली. गंमत कसली? बघ ना, आपण दोघं समोरासमोर बसलोय, दोघंही शांत आहोत. बर मग नाही म्हणजे एकाच जागी बसून वाट बघतोय, पण तू प्रशांतची आणि मी भाईसाहेबांची. तू भाईंची वाट बघतोयस? मला वाटलं तू ताऱ्याची वाट बघतोयस की काय. हे पुष्कर, रिलॅक्स. मी सहज म्हणाले. अशा गोष्टी कोणी सहज बोलत नाही. हे पुष्कर, आय एम सॉरी. रागावलास? छे, राग कशाला येईल? हा म्हणजे तू ताराचीच वाट बघतोयस. बाय द वे, तारा कुठे गेली? देयर यू आर. अरे तारा भाईंबरोबर बँकेत गेली. ते बँकेचे व्यवहार ते दोघंच बघतात. म्हणजे ते दोघांना जमतात. मला काही जमत नाही आणि मला तर इंटरेस्ट पण नाहीये त्यात. आणि देवदत्ताला? देवदत्तला तुला माहिती असायला पाहिजे ना, म्हणजे तुम्ही एकाच ग्रुपचे आहात. माझ्यापेक्षा तुला जास्त माहित असायला हवं, कारण तुम्ही एकाच घरातले ना. राग आला का? छे रे, राग कशाला येईल? राग नसेल आला तर वेल अँड गुड. आणि आता रागवून तरी काय करू? असं का म्हणतेस? म्हणजे तुला माहित नाही? कशाबद्दल बोलतेस? बर्मन साहेबांचं प्रोजेक्ट संपलं की त्यांचीच पुढची ऑफर स्वीकारून देवदत्त शिलाँगला जाणार आहे. व्हॉट? कायमचा? आता कायमचा की नाही ते माहिती नाही, पण 7-8 वर्षासाठी तरी जाणार आहे असं ऐकलंय. मग तू त्याला अडवणार नाहीयेस का? घर सोडून गेला तेव्हा नाही अडवू शकले, आता काय अडवणार आहे? म्हणूनच आता अडवायचं. तू चहा घेणार आहेस? तारा येईल तर चहा होईलच ना. ओके, म्हणजे तू तारा येईपर्यंत आहेस ना? अपर्णा, तुम्हाला चक्क कटवतीयस. अरे नाही रे बाबा, कटवत नाहीये तुला. काय झालं, मी प्रशांतची वाट बघत होते ना,
आता वाटत नाहीये की प्रशांत येईल म्हणून, त्यामुळे मी निघत होते. मग तू त्याला फोन कर ना. अरे नाही, फोनवर बहाणे सांगता येतात. मी प्रत्यक्ष समोर जाऊन उभी राहिले की काय सांगेल. प्रशांत बहाणे शोधतोय. अरे मग प्रेमात पडल्यावर काय काय होतं तुला माहिती नाही बाबा. प्रेमात पडल्यावर माणसं बहाणे देतात. मॅडम आल्यात, येतील आता प्रशांत साहेब लवकरच. तुम्ही असे का बघता माझ्याकडे? अगं हिलाच विचार ना प्रशांत कुठे आहे ते. तो तर घरी आहे. बघितलं, मी म्हंटल ना तुला. मी इथे त्याची वाट बघते आणि तो घरी बसून आराम करतोय. नाही नाही, त्याची दाढ दुखत होती म्हणून मीच त्याला म्हंटल जाऊ दे, आजच्या दिवस नको जाऊस. दाढ दुखतीये? हा, माझ्यासाठी तो ना दाताने अक्रोड तोडत होता. बघितलंस पुष्कर, प्रेमात पडल्यावर माणसाचं काय होतं ते. आणि लग्न झाल्यानंतर सगळे दूर दूर जातात. तिला दुखवायची काय गरज होती का? मी कोण दुखवणार? मी तर पडले इनोसंट मुलगी ना. पण तू आता इनोसंट मुलीसारखं बोललेली नाहीयेस. खरंच खरंच म्हणजे आलं हे लक्षात का रे? मी मुद्दामूनच बोलले होते. म्हणजे त्याला एक कारण आहे. तुम्ही सगळ्यांनी ना अपर्णा मॅडमला खूप पॅम्पर्ड करून ठेवलंय, त्यामुळे त्यांना खरं काय ते कळतच नाहीये. एवढं सगळं तुला कळलं? म्हणजे मला कळलं असं नाही, मी कुठे विचार करणार नाही एवढा. प्रशांतने विचार केला आणि मग त्याने मला नीट समजावलं की कसं सरांचं शिलाँगला जाणं अयोग्य आहे आणि अपर्णा मॅडममुळे त्यांना जायला लागतंय. म्हणजे देवदत्ताचा याच्यात काहीच दोष नाहीये. आता मित्र आहेस ना तू त्यांचा, मग तूच सांग सरांचा काय दोष आहे का ह्याच्यात? मी ताराशी तेच बोलायला आलो होतो, पण मी आधी तुला सांगतो. अरे देवा, आता तू काय सांगणार आहेस? आधी ऐकून घे, मग रिॲक्ट कर. बरं. मला भाईनी रजतवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. भैया, आता काय झालं आय्या ओरडायला? तुला रजत म्हणजे काय साधा भोळा वाटला तुझ्यासारखा? मला डाऊट आहे, डाऊट नव्हे खात्री आहे मला. हा रजतच देवदत्ताने अपर्णामध्ये वाद वाढवत असावा. तो देवदत्ताला असं काही बोलतो ना की देवदत्त एकदम. अगदी बरोबर आहे. प्रशांतलाही ना असंच वाटतं, म्हणून आम्ही रजतची मैत्री केली. तर तू जे काय बोलतो ना ते तसंच आहे. मी हेच ताराला आणि भाईसाहेबांना सांगायला आलो होतो. अपर्णाला सांगून काहीच अर्थ नाहीये. ती म्हणजे बोल. भाई आज पुष्कर आला होता. अरे वा, मग काय खास बोलणं झालं काही? असं उगाच का विचारताय की खास बोलणं झालं का काही म्हणून? नाही, तू स्पेसिफिकली म्हणालीस ना आज पुष्कर आला होता म्हणून विचारलं. काही खास बोलणं झालं का? काही महत्वाचं काही सांगितलं का? महत्वाचंच बोलणं झालं आणि Very good. तुम्हाला महत्वाचाच निरोप द्यायचा क्या आहे. बात है. तो असं म्हणाला की तुम्ही त्याच्यावर जी जबाबदारी सोपवली होती ती त्यांनी चोख पार पाडलीये. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुझ्याबद्दल आणि पुष्कर बद्दल नाहीये, पण मी त्याच्यावर काय जबाबदारी सोपवली होती? असं काय काही माहित नसल्यासारखं करताय तुम्ही. अहो तुम्ही नाही का रजतवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं त्याला? हा ते हा आता आलं लक्षात. अगं त्यांनीच मला सांगितलं होतं रजत बद्दल. हे बघ, तुला मला काहीच माहित नव्हतं, पण त्यांनी मला काय सांगितलं माहिती का की रजत देवदत्ताला त्याच्या साईटवर
क्लब हाऊसवर जाऊन भेटतो तेव्हा मला जरा शंका आली. आणि तुमची ती शंका अगदी बरोबर होती. कारण तुम्हाला सांगू का, प्रशांत आणि दीज काहीतरी आहे हे जे काही देवदत्तला सांगितलं होतं ते सुद्धा रजतनीच. ओ आय सी. याचा अर्थ रजत अपर्णाला सुद्धा भडकवत असेल देवदत्त विरुद्ध. हो. तुम्हाला आठवतंय का भाई, काय? एकदा देवदत्त त्या कासारवाडीच्या घाणेरड्या वस्तीत गेला होता म्हणून दी किती चिडली होती. पण ही बातमी तिला कुणी सांगितली असेल? रजतनी. ओ आय सी. म्हणजे जसा बाप तसा बेटा. जसा बाप तसा बेटा म्हणजे रजतच्या वडिलांचा इथे काय संबंध? आहे, संबंध आहे. म्हणजे मी आजपर्यंत तुम्हाला कधी सांगितलं नाही. खूप लहान होतात तुम्ही, म्हणजे रजत तुमच्याबरोबरच खेळायचा तेव्हा त्यांचं आपल्या घरी येणं जाणं होतं. बरंच येणं जाणं होतं. आणि कसं सांगू, इट्स सो एम्बॅरेसिंग. म्हणजे प्लीज बोलू नकोस कुठे. रजतचे वडील तुझ्या आईवर तुमच्या हल्लीच्या भाषेत सांगायचं तर लाईन मारायचं. भाई, म्हणजे आता मला एक्झॅक्ट तो वाक्प्रचार आठवत नाहीये. आय मीन टू से मनोमन तिच्यावर प्रेम करायचंय. नंतर ते जाहीरपणे करू लागले, एटसेट्रा एटसेट्रा. इतकं सगळं असूनही तुम्ही त्यांच्याशी मैत्री ठेवली? सहानुभूती. अनावधानाने का होईना मी त्याचं मन दुखावलं होतं. नंतर तुझी आई गेल्यानंतर त्यांनी मैत्री जपली, त्यामुळे ती मैत्री कंटिन्यू राहिली, दुसरं काही नाही. पण तरी सुद्धा भाई, तुम्हाला सांगू का, ते काका सुद्धा अपर्णाचे कान भरण्यात मागे नाहीयेत. तुम्हाला आठवतंय का, काय? एकदा ना देवदत्तनी त्या रजतला चांगला फटकावला होता. तेव्हा ते सगळं प्रकरण झाल्यावर तो रजत आणि त्याचे वडील अपर्णा दिला काही ना काही असं बनवून कहाणी काहीतरी करून सांगणार होते. तुम्हाला माहितीये, मी तिथे होते म्हणून. तारा, आता आपल्याला एक गोष्ट करायला हवी. रजतला अंधारात ठेवायचं आणि अपर्णाला आणि दत्तूला सावध करायचं. आलं लक्षात? बॅग काय महत्वाची माहिती दिली की नाही पुष्करनी? पुष्करनी का? आता हे सगळं तुम्ही का मला अगदी स्पेसिफिकली सांगताय? किती मदत केली त्यांनी आपल्याला, तेव्हा तू जरा काहीतरी विचार कर. हो, नाही मी विचार करतेच आहे. तुम्ही विचार करा. मी आता काय विचार करायचा? तुमचा तो लाडका दत्तू चाललाय तिकडे शिलाँगला. नाही ग, तो नाही जात. भाई, तो तिथे जाऊन सेटल होईल ना तेव्हा तुम्हाला पटेल. तुला खरंच असं वाटतं दत्तू शिलाँगला जाईल? वाटतो. नाही, पैज लाव. मी म्हणतो तो जात नाही आणि तू म्हणतेस जातो. हो. ओके, पैज लागली. पैस ठीक आहे, लावली तुमच्याशी पैस. गुड. मी ही पैस तुमच्याशी एवढ्या करता लावते कारण मला ती हारायला आवडेल.
काय झाली का देवदत्तची तयारी? त्यालाच विचारा ना तुम्ही हा प्रश्न. अरे तुम्ही दोघही एकाच घरात राहता ना? काका, आज सकाळी काकूनी कुठल्या रंगाची साडी नेसली हो? नाही ना आठवत? नाही, तुम्ही दोघं एकाच घरात राहता ना? अरे बापरे, आज फारच रागावलेली दिसतेस. आय एम सॉरी काका. म्हणजे अहो, तुम्ही हा मला प्रश्न विचारलात म्हणून नाही रागवले मी. पण गेले काही दिवस बघते, जाता येता देवदत्त बद्दल प्रत्येक जण मलाच प्रश्न विचारतोय. काका, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे आणि तो विचार तुम्ही बदलायलाच तयार नाहीयेत. आणि तो विचार म्हणजे देवदत्त शिलाँगला चाललाय ते अपर्णा फक्त तुझ्यामुळे. मला काय वाटत असेल याचा तुम्ही कोणीही विचार करू नका. मीच गुन्हेगार आहे, माझ्याचमुळे देवदत्त शिलाँगला चाललाय. भाईसाहेबांना सुद्धा असंच वाटत असणार आहे. ते बोलून दाखवत नाही, ती गोष्ट फक्त वेगळी. अगं पण मला सांग, तुला काय वाटतं याच्याबद्दल? देवदत्तनं ही ऑफर का स्वीकारली असेल? काका, या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा देवदत्त चांगल्या पद्धतीने देऊ शकेल ना तुम्हाला. तुम्ही त्यालाच का नाही विचारत? तुम्ही ऑलरेडी कदाचित हे सगळं त्याच्याशी डिस्कस करून झालंही असेल तुमचं. हे बघ अप्पू, मी तुला एकच विनंती करतो. काका, विनंती कसली करताय? हक्काने सांगा. हक्काने सांगतो. हे बघ, तू काही करून देवदत्तला अडव. तुला सांगतो, तो 7-8 वर्षासाठी जर शिलाँगला गेला तर त्याचे परत येण्याचे चान्सेस फार कमी आहेत, फार कमी. मग नको येऊ देत. अरे काका, हे बघा, त्याच्या आयुष्याबद्दल कोणताही निर्णय घ्यायला तो स्वतंत्र आहे. अगं तसं नाहीये, तो तुला स्वातंत्र्य देण्यासाठी जातोय. हे बघ अप्पू, तुला सांगतो, तो म्हणाला की मी इथून गेल्यानंतर ती सुखी राहील. पण अप्पू, तो असं नाही म्हणाला की मी सुखी राहील. हे बघ, भाई साहेबांचाही विचार करत आहे. अप्पू, तो तू दोघेही स्वतंत्र राहाल, मजेत राहाल, अगदी आनंदात राहाल, अगदी ऐश्वर्यात राहाल ग. पण तुला सांगतो, माझ्या भाईचं काय? अगं तो काहीच बोलणार नाही, काहीच बोलणार नाही. पण तुला सांगतो माझा भाई मनातून पार कोलमडून जाईल ग, पार कोलमडून जाईल तो.
आई आता आदित्यला आणायला ती एकटीच जाणार आहे पाचगणीला. काय? हो, डोळे आणि कान उघडे ठेवले ना की काही गोष्टी येतात कानावर. मला तुला कसं कळलं एवढंच हवंय. मी तिचा फोन ऐकला. फोनवर बोलत होती ती कोणाशी तरी. अगं पण तेव्हा झापायचं नाही का तिला? सर म्हणत होते मी शिलाँगला गेलो तर अपर्णा आदित्यला सांगू शकते की तुझा बाबा कामानिमित्त खूप लांब लांब गेलाय. ए गप्पे,